दवाखान्याचं. आता यावेळेस तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय मी, पुस्तक. आता आपण कोणी 12वीला असाल, 12वीच्या नंतर कुठंतरी पास झाल्यानंतर चांगल्या कॉलेजला जाणार, तिथं तुम्हाला कशाची आवश्यकता असते, इंग्लिश बोलायची या वाचायची. तर हे आता आम्ही जे पुस्तक देतोय त्याच्यामधून तुम्हाला सरळ आणि सोप्या भाषेमध्ये इंग्लिश भाषा शिकायला येईल, म्हणजे वाचता येईल, समजेल. आणि कुठल्या कुठल्या शब्दाला आपण जे नॉर्मल आपल्या स्टेप हे जे नॉर्मल आपण जे व्यवहारामध्ये शब्द असतात पण आपल्या डोक्यामध्ये नसतं इंग्लिशमध्ये हा शब्द आहे. पण हे आता जे पुस्तक आणले मी ते सरळ आणि सोप्या भाषेमध्ये, तर त्याचा तुम्ही अभ्यास करणार, वाचणार नक्की. हां, आणि 12वीच्या मुलांना जे ग्रामर आहे हा तुमचा कुठला शालेय विषय नाही, पण हा तुम्हाला जनरल नॉलेज भेटेल आणि तुमच्या शिक्षणामध्ये आणि तुमचा वाढेल. त्यासाठी हे सगळं पुस्तक तुमच्यासाठी उपयोगी आणि वाचल्यानंतर झाल्यानंतर जाणार किंवा पास होणार कमी पडलं कोणतं ते जाऊ दे. त्याचबरोबर याच्याजवळ एकूण 50 ॲम्ब्युलन्स आहेत ज्या गोरगरिबांसाठी रुग्ण सेवा म्हणून ती दिल्या जाते. त्यामुळे त्या ॲम्ब्युलन्सचं जे काही असेल ते खरोखर गरिबांना ते म्हणजे त्यांचं जीव वाचवण्यासाठी एक महत्त्वाचं वाहन आहे. त्यामुळे एक वेळेस टाळ्या वाजवून त्या ॲम्ब्युलन्सच्या कार्यासाठी या ठिकाणी आदरणीय डॉक्टर राठोड साहेबांचं स्वागत. आपल्या शाळेचे प्राचार्य सन्माननीय आढाव सर यांना मी विनंती करतो की सरांच्या या ठिकाणी आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले माजी मुख्याध्यापक सन्माननीय गोंगे सर, जिल्हा परिषद करसगाव त्या स्कूलचे माजी मुख्याध्यापक राहिलेले आहेत गोंगे सर, यांचं स्वागत या ठिकाणी. टाळ्या वाजवा रे मित्रांनो. आदरणीय गोंगे सरांना विनंती करतो की आपण थोडक्यात या ठिकाणी आपलं विचार या ठिकाणी व्यक्त करावं. सर थोडंसं फक्त शांत राहा. कोणी म्हणते का गंगेचं पाणी पवित्र आहे, पण जगात जर सगळ्यात कोणती गोष्ट पवित्र असेल गंगेच्या पाण्यापेक्षा पवित्र आहे नॉलेज. नॉलेज इज पॉवर. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे शक्ती आहे. नॉलेज इज पॉवर. आणि ज्याच्याजवळ ज्ञान आलं ते जगात टिकते, आणि जो अज्ञानी राहिला त्याला ढोरासारखं काम करावं लागतं. बाबानं काम केलं, आता तुम्हालाही पुढं जायचं आहे. आणि शिक्षण हे कधी वाया जात नाही. शिक्षण हे कधी वाया जात नाही. आता मला सांगा, आकाश कसं आहे रे? लहान आहे का मोठा आहे? बरं, आकाशातनी तुम्ही आता समजा आकाशातनी फिरले, तुमचं डोकं आकाशाला टेकते का? मग ज्ञान आणि शिक्षण एवढं मोठं आहे. आता जगातनी अनेक श्रीमंत लोक आहेत, काही वाहन आहे का? पण नारायण भाऊ सारखा एखादा वेगळाच माणूस, का बा मी एकटा सुखी नाही राहू शकत, सगळे सुखी झाले पाहिजे, हे संकल्पना, व्यापक संकल्पना त्याच्या मनात आली. आणि ग्रामीण भागामध्ये मॅट्रिकमध्ये 12वीमध्ये इंग्रजीत मुलं नापास होतात, त्यांना आपण काहीतरी दिलं पाहिजे, हे त्याची संकल्पना त्याच्या मनात आली. आणि फार मोठी संकल्पना, हे सुरुवात आहे त्याची. पुढे आता त्याच्या हातून परमेश्वर काय करून घेते मुंगसाजी माऊली ते त्यांनाच माहीत आहे. म्हणून त्यांच्या हातून असं खूप मोठं कार्य हो, आणि तुम्ही याचा फायदा घ्या. जपानमध्ये देश काऊन मोठा झाला? ज्या देशामध्ये शिक्षणाची उंचीकरण वाढलं आणि शिक्षणाचा दर्जा वाढला ते देश मोठे झाले. ज्या देशामध्ये स्त्रिया उच्च पदावर आहे ते देश केव्हाचेच समोर गेले. आपण खूप मागे राहिलो. त्याच्यासाठी जागतिक भाषा कोणती आहे? जागतिक भाषा कोणती आहे? जगात चालणारी भाषा कोणती आहे? इंग्रजी. इंग्रजी शिवाय पर्याय नाही. मराठी तर आपली आई आहे, पण त्याच्याबरोबर जर इंग्रजी नसेल, जगात जर तुम्हाला टिकायचं असेल तर इंग्रजी फार महत्त्वाची आहे. म्हणून त्या इंग्रजीला सपोर्ट करण्यासाठी आमचे डॉक्टर साहेब यानं एक चांगली
संकल्पना काढली, परमेश्वर त्यांना शक्तिबुद्धी देऊन असंच कार्य त्यांच्या हातून घडो अशी आपण सगळेजण प्रार्थना करू. आणि हे जे सगळे या ठिकाणी मंडळी आहे, शिक्षक मंडळी म्हणजे फार मोठं काम आहे. जपानमध्ये शिक्षकाचा खूप आदर आहे. ते आदर पुनश्च निर्माण झाला पाहिजे असं भाऊला वाटते. का बा शिक्षकांना आदर मिळाला पाहिजे. पूर्वीच्या काळात शिक्षकाला वडिलापेक्षाही आदर होता. जपानमध्ये खूप मोठा आदर आहे शिक्षकाला, त्याला देवापेक्षाही मोठा दर्जा आहे. तसं तुम्ही तुमच्या शिक्षकाला आदर द्या, आदर्श द्या, त्यांना चांगली भावना त्यांच्याविषयी ठेवा. आणि शिवाय शिक्षकाचा आदर पुनश्च निर्माण झाला पाहिजे. त्यांच्याविषयी तुम्ही चांगली श्रद्धा ठेवा, कारण त्यांच्या हृदयामध्ये नॉलेज असते. ते जर प्रसन्न झाले शिक्षक तर ते नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचत असते. म्हणून विवेकानंदानं सांगितलेलं आहे की शिक्षण हे म्हणजे साधी गोष्ट नाही. जो शिकला तो या जगामध्ये चमकला. म्हणून ज्ञान मिळालं तर भाऊ त्याच्यासाठीच त्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यांना आपण अशीच इच्छा त्यांच्याविषयी पवित्र इच्छा त्यांच्यामध्ये जागृत झाली, ती इच्छा पूर्ण हो आणि असंच काम त्याच्या हातून घडो असं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि दुसरी एक गोष्ट सांगायची राहिली गड्या, अत्यंत गरीब परिस्थितीतून त्यांचा जन्म झाला, पण त्यांना असं नाही वाटलं की बा मी एकट्यासाठीच राहू म्हणून. मग त्याला असं वाटलं की बा हे सुख मला वाटता येत नाही का, आणि त्यांनी मग हे सुख वाटण्याचा प्रयत्न इथून सुरू केलेला आहे. त्यांना यश येऊ अशी आपण प्रभूचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी आणि खरोखरच या ठिकाणी आपण जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे त्या उपकरणाकरिता. निश्चितच या पावनभूमीमध्ये सरांचं केलेलं हे मोलाचं कार्य निश्चितच माऊली त्यांना योग्य असं जे ध्येय त्याच्या मनामध्ये आहे त्या ध्येयापूर्तीसाठी निश्चित माऊली त्यांना यश देणार आहेत. आणि आम्ही सगळ्यांच्या वतीनं ही सुद्धा प्रार्थना माऊलीच्या चरणी करतो की निश्चित या कार्यामध्ये आपल्याला हत्तीच्या पेक्षाही आपल्याला जास्त बळ या ठिकाणी मिळो आणि अशीच सतत कार्य आपल्या हातून घडत राहो हीच या ठिकाणी माऊली चरणी प्रार्थना करतो. आणि ज्यांनाही या ठिकाणी मिळाले नसतील पुस्तकं, हे काही कमी पडलेले आहेत, तर निश्चित आम्ही संख्या आपण या ठिकाणी देऊ. आदरणीय नाही संख्या आहे अजून आहे ना ते? बरं या गाडीत